आज आपण बघतो की नारी शक्तीचा उत्सव चालू आहे, नवरात्र चालू आहे, घटस्थापन झालेली आहे आणि आपल्या बाजूलाच रेणुका माता मंदिर परिसरामध्ये आज जत्रा भरली आहे आणि तुम्ही इथे हनुमान मंदिरामध्ये प्रदर्शन मांडलं आहे. त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? गृह उद्योग करणाऱ्या ज्या महिला आहेत, छोटे छोटे व्यवसाय ज्या करतात, अगदी म्हणजे त्यांच्या कला ज्या आहेत त्यांच्या कलेला व्यवसायात रूपांतरित करून त्यांच्यासाठी एक छोटंसं मार्केट उभं झालं पाहिजे, जाहिरात व्हावी त्यांची आणि त्यांना प्रेझेंटेशनसुद्धा आपल्या प्रोडक्टचं चांगल्या पद्धतीनं करता यावं. त्याचबरोबर आपला माल सगळ्यात चांगला कसा आहे हे त्यांना सांगता यावं, यासाठी इथे ट्रेनिंगसुद्धा आम्ही देतो. एकंदरीत एक्झिबिशन म्हणजे नुसतं विक्री केंद्र नाही, तर हे सगळ्यात मोठं एक प्रशिक्षण केंद्र आहे आणि आज एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं प्रदर्शन भरवण्यामागचा उद्देश हा की त्यांनासुद्धा गर्दीमध्ये मी स्वतः काहीतरी आहे हे सिद्ध करता यावं म्हणून हे एक छोटंसं एक्झिबिशन लावले. नवरात्री उत्सवामध्ये आज पूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असं जर तुम्ही विचारत असाल तर आमच्या इथे एक कुटुंब म्हणता येईल. प्रदर्शन म्हणजे फक्त अरेंज करणारे आणि स्टॉलधारक ही पद्धत नाही, तर आमच्यामध्ये एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आमच्याकडे जेव्हा प्रदर्शन सुरू होतं तेव्हा 3ही दिवस वेगवेगळे ड्रेस कोड असतात. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी आमची एक अंगत पंगत डबा पार्टीसुद्धा असते की जेणेकरून हा उत्सव आम्ही एकत्रितपणे एका ठिकाणी येऊन साजरा करतो. व्यवसाय तर करायचाच आहे, पण त्याबरोबर एक आनंदसुद्धा आम्हाला मिळवायचा आहे. यावेळेला आम्ही ग्राहकांसाठी अगदी वेगळ्या पद्धतीचं म्हणलं तर एक ज्वेलरीचे प्रकारसुद्धा वेगळे आहेत. त्याचबरोबर आत्ता आपला दिवाळीचा सण जवळ येत आहे, त्यानिमित्तानं महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळावे. टिपिकल फराळाचं न करता त्याच्याही व्यतिरिक्त आमच्या महिलांनी एक गरुड झेप घेतलेली आहे आणि त्याबरोबर आमचा व्यवसाय म्हणजे आता सांगताना आम्हाला आनंद होतो की आमच्या इथे काम करणाऱ्या ह्या सोबतच्या महिलांचे व्यवसाय आज USA सुद्धा पोहोचलेले आहेत. यांचे प्रोडक्ट तिथपर्यंत जातात. हा आम्हाला एक म्हणजे आमच्यासाठी हा एक गर्वाचा विषय आहे. आणि प्रत्येकीचं काहीतरी आपलं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येकजण हाताने बनवतो आणि घरगुती व्यवसाय करणारे मार्केटमध्ये गेलात तुम्ही तर तुम्हाला प्रत्येक वस्तू पैसा खर्च करणारे सगळं काही मिळतं, पण जे घरून उद्योग करणार आहे छोट्यातून छोटे त्यांना ह्या विजया कुलकर्णी यांनी एक छोटंसं प्लॅटफॉर्म उभारून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आम्ही आणि आभार व्यक्त करतो की घरी काहीतरी उद्योग करणाऱ्या व्यक्तींना, लेडीजना यांनी एक प्लॅटफॉर्म उभं करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही थोडं पुढे चाललो आहे. एक आम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे. एक आमचा बिझनेस छान होतो आणि प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येकाची स्पेशालिटी असल्यामुळे छानपणे आम्हाला गट नाही. आमचं ब्राह्मण महिला मंच असं एक संघटन आहे आणि त्याच्या अंतर्गत यशस्विनी उद्योजका असा एक समूह आहे आणि त्या समूहासाठी आम्ही हे प्रदर्शन लावतो की नुसतं घरी तयार करून घरातूनच व्यवसाय नाही तर शहराच्या प्रत्येक वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन आम्ही हे 3-3 दिवसाचं प्रदर्शन लावत असतो. हा तुमचं प्रदर्शन किती दिवस चालणार आहे? आता हे 4 दिवसाचं आहे, सोमवारपर्यंत 4 दिवस आहे. दसऱ्यानिमित्त आता हे 4 दिवस आहे. आजपासून सुरू झालेलं आहे. आज पहिला दिवस आहे. 7 तारखेपर्यंत हे प्रदर्शन चालेल. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत इथे ग्राहक येईल. आज हाडको परिसर TV सेंटर भागामध्ये रेणुका माता मंदिर ससीचे आपलं जे मंदिर आहे, आपलं जे प्रदर्शन चालू आहे, तर तुम्ही ज्या स्तूपाचा व्यवसाय करताय याच्याबद्दल माहिती सांगा. आजचे हे प्रदर्शन आहे ते विजयाताई कुलकर्णी ब्राह्मण महिला मंच अध्यक्ष आहेत. त्यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे आणि त्यांच्या प्रदर्शनात आम्ही नेहमीच सहभागी होत असतो. तर त्यामध्ये माझं तुकामाई तूप हे आहे. तर हे तुकामाई तुपाचा बिझनेस म्हणजे मी आधी एका दुसऱ्या कंपनीमधलं तूप आम्ही इथे सेल करत होतो. नंतर या ब्राह्मण मंचामध्ये आल्यापासून आम्ही मग ते सेल करता आम्ही स्वतःचा ब्रँड तयार केला आणि माझ्या तुपाचं नाव आहे तुकामाई तूप आणि मागच्या 2 वर्षापासून मी हे तुकामाई तूप ब्राह्मण मंचाच्या या व्यवसाया
विजयाताईंचा जो प्रदर्शन भरवतात त्या प्रदर्शनामध्ये मी नेहमी ही तुपाचा आपला स्टॉल लावत असते. त्या स्टॉलमध्ये मागच्या महिन्यामध्ये महालक्ष्मीचा जो पिरियड होता त्या मागच्या महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये 2000 लिटर तूप माझं तुकामयी तुपाचा सेल फक्त या प्रदर्शनामध्ये झालेला आहे आणि आता पण या नवरात्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेल होईल असंच आम्हाला वाटतं. आणि हे प्रदर्शन इथंच नाही तर आमच्याकडे तुकामयी मिलेट्ससुद्धा आहे. मिलेट्सचे सुद्धा माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत मिलेट्सचे मॅगी मिलेट्सचे पोहे हे सगळे प्रकार माझे USA सुद्धा लॉन्च झालेले आहे आणि तिकडे सुद्धा हा माझा बिझनेस मोठ्या प्रमाणात आता होता. की प्रदर्शनच नव्हे की आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पण नाही, पण आज आपलं जे तुपाचं जे प्रोडक्ट आहे ओरिजिनल सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे आणि आज हे आउट ऑफ कंट्रीमध्ये USA अमेरिकेमध्ये जाते. याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? याच्याबद्दल आता असंच म्हणणार की बाबा मला खूप आपल्या या ब्राह्मण मंचाचे जे ताईने जे प्रदर्शन लावलेलं आहे त्याच्याबद्दल अभिमान येते की त्यांनी मला एवढ्या मोठ्या पदावर उभं केलं आणि माझं एवढे प्रोडक्ट हे सगळे USA भारताबाहेर जात आहेत. आपल्या तुपाचं नेमकं महत्त्व काय आहे? आपल्याकडे आपण जे तूप बनवत आहे हे गुजरातमध्ये आपली कंपनी आहे, स्वतःची फॅक्टरी आहे. त्या ठिकाणी हे तूप बनवतात आणि तिकडून इकडे मी महाराष्ट्रामध्ये फक्त सारी कपाट. उद्या